मंडळी नमस्कार, मी धनाजी मनोहर फड। मी आणि माझे मित्र राकेश वाणी आम्ही दोघे जण छत्रपती संभाजीनगर ते भीमाशंकरचा प्रवास या बाईकच्या माध्यमातून सकाळीपासून सुरू केलेला आहे। प्रामुख्याने या प्रवासामध्ये आम्ही आपणाला संभाजीनगर पासून पुण्याकडे जात असताना आणि पुढे भीमाशंकर या ठिकाणी देवस्थानापर्यंत पोहोचत असताना वाटेत लागणारी देवाची आळंदी असेल, त्यानंतर जगद्गुरू संत तुकोबाराय यांचं देहूचं ठिकाण असेल आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान म्हणजेच शिवनेरी किल्ला, हा प्रवास आम्ही पूर्ण करून भीमाशंकर या देवस्थानापर्यंत पोहोचणार आहोत। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं भीमाशंकर आणि तेथे असणारं संपूर्ण आजूबाजूचा परिसर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनीच हा व्हिडिओ माझ्यासोबत आणि माझे मित्र राकेश वाणी यांच्यासोबत पाहावा। काल सायंकाळच्या वेळेमध्ये पोहोचलो। त्यानंतर बानेर येथे आम्ही मित्राच्या घरी मुक्काम केला आणि पुढे भीमाशंकरच्या आमच्या प्रवासाला सुरुवात केली। बानेर ते भीमाशंकर असा प्रवास करत असताना सद्यस्थितीमध्ये मी तालुका मावळ या ठिकाणच्या इंदोरी या गावच्या पायथ्याला आहे। मुद्दामच या ठिकाणी थांबलोय कारण आपण पाहू शकता रस्त्याच्या एका बाजूला सुंदर अशी निसर्गाची ही निसर्गरम्य वातावरण आपणाला दिसते, तर प्रामुख्याने जर का आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला सुंदर असं एक तळं दिसलंय। मन प्रसन्न वाटलं या प्रवास करत असताना। आणि आपण पाहू शकता आम्ही ज्या बाईकवर हा प्रवास सुरू केलेला आहे ती बाईक आम्हाला साथ देते आहे आणि अगदी व्यवस्थित आनंदाने आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे। पुढे आम्ही म्हणजे पुण्यापासून जवळपास 110 किलोमीटरपेक्षा जास्त थोडंसं अंतर हे भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचं म्हणजे देवस्थानाचं आहे, तर तिथे आम्ही पोहोचणार आहोत। पोहोचल्यानंतर नेमकं भीमाशंकर हे कितवं ज्योतिर्लिंग आहे, याबद्दलची कोणती आख्यायिका सांगितली जाते, हे संपूर्ण माहिती मी पुढे जसं जसं जाईन तसं आपणाला देणार आहे। चला तर पुढे आता जाऊयात। सध्या आम्ही भीमा नदीचं उगमस्थान जे काय आहे भीमाशंकरच्या अलीकडे 18 किलोमीटर आहोत। तर आपण पाहू शकता की हे भीमा नदीचं छोटंसं पात्र आहे। जसं जसं पुढे खेड तालुक्याकडे तुम्ही प्रवास कराल तसं तसं या नदीचं पात्र व्यापक आणि विस्तृत होत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। भीमाशंकरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या वाहनतळावर सध्या आहे। खूप हजारोच्या संख्येने या ठिकाणी 4 व्हीलर गाड्याची पार्किंग करण्यात आलेली असून मंदिराच्या अलीकडे 5 किलोमीटर पूर्णतः पार्किंग आपल्याला पसरलेली दिसते। पाहू शकता खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी पार्किंगच्या गाड्या आपल्याला दिसत आहेत। तर चला आता जसं पुढे जाऊ, इकडे दोन्ही बाजूला गाड्या पूर्णतः भरलेल्या आहेत आणि भाविभक्ती मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी चालत जात आहेत। गर्दीतून वाट काढत काढत राकेश गाडी चालवतोय आमची। जय भोले, जय भोले, जय महाकाल, जय महाकाल। जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा। नमो नमो शंकर, भोलेनाथ शंकर, जय त्रिलोक नाथ शंभो, जय शिवाय नमो नमो शंकर, भोलेनाथ शंकर, रुद्रदेव जय महेश्वरा। सृष्टि के कर्म से भी की ओट में मोतिया हो जिस तरह
जय भोले. फायनली छत्रपती संभाजीनगर ते पुणे, पुणे ते भीमाशंकर तसा बाईकचा प्रवास करून शेवटी आम्ही भीमाशंकर देवस्थानाच्या अगदी समीप पोहोचलेलो आहोत. सध्या श्रावण महिना असल्यामुळे भाविकांची खूप मोठी गर्दी गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी दिसते आहे. हे खूप लांबच्या लांब रांगा भक्तांच्या या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. प्रामुख्याने आपल्या देशामध्ये जी काही 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 6व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकर यांच्याकडे आपण सगळेजण जाणतो आहोत. भीमाशंकराच्या बाबतीत या ठिकाणी एक आख्यायिका अशी सांगितली जाते की राक्षसी पुत्र भीमा याचा वध या ठिकाणी भगवान शंकराने केलेला होता. त्यामुळे सगळ्या देवतांनी येथेच शंकराला प्रसन्न होण्याची, येथे राहण्याची, इथे थांबण्याची विनंती केली. त्यामुळे भगवान शंकर या ठिकाणी विराजमान झाले. म्हणूनच या देवस्थानाला भीमाशंकर असे म्हणतात. जय भोले. फायनली एकूण 240 पायऱ्या प्रामुख्याने उतरून या मंदिराचं आपल्याला दर्शन करायला मिळतं. आपण माझ्या पाठीमागे पाहताय की हे ते मंदिर आहे, ज्या मंदिर प्रामुख्याने इसवी सनाच्या 12व्या शतकात बांधलं गेलं असं सांगितलं जातं. मात्र त्याबाबत कुठलाही पुरावा मिळाला नाही. पुढे 1726मध्ये नाईकांना हे मंदिर मिळालं आणि 1766मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जेव्हा जेव्हा म्हणजेच महाराष्ट्रातली एकूण जी काही 5 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी हे एक ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर. अमृत सभी मैं बांट के प्याला विष का तूने खुद पिया. नमो नमो अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. ओ कौन कहते हैं भगवान खाते नहीं, ओ कौन कहते हैं भगवान खाते नहीं. जय भोले. जय शंकर. प्रामुख्याने भीमाशंकरमध्ये खूप मोठी गर्दी जमली आहे. भाविक भक्त खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत, भजन गात आहेत. आपण कुठून आलेले आहात सांगाल का? शिवशंकर भोलेनाथ की जय, भीमाशंकर महादेव की जय. कहाँ से आए आप बताएंगे? सूरत से. ओके. क्या जानते हैं आप इस ज्योतिर्लिंग के बारे में बताएंगे आप कुछ? 12 ज्योतिर्लिंग में से एक ज्योतिर्लिंग है और इसकी बहुत मान्यता है. यहाँ पे शिव जी ने पुराने समय में एक राक्षस को मारा था. यस, भीम नाम था उसका. तो उसको लेके जो देवताओं ने और सबने प्रार्थना की कि आप अपने यहाँ एक लिंग विराजमान, तब शिव जी ने भीमाशंकर रूप में यहाँ पे स्थापित हुए. बोलो शंकर, बोलो भगवान शंकर की जय हो. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. ओके. फायनली आम्ही भगवान शंकराचं दर्शन घेऊन आता गेटच्या बाहेर आलेलो आहोत. प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकलो नाही कारण श्रावण महिना असल्यामुळे खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि खूप लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचं फक्त मुखदर्शन घेतलं. या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण भीमाशंकर दर्शन आपल्याला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पहा. पुन्हा भेटूयात एका नव्या ठिकाणावरून एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भोले.